तर भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचे सामना सुरू असताना एका अंपायरने येऊन केस कापले होते। हा किस्सा तुम्हाला माहिती आहे? तर हा किस्सा आहे डिकी बर्ड या महान अंपायरचा, ज्यांचं आजच वयाच्या 92व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं। तर बर्ड यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर एक आंतरराष्ट्रीय आणि अव्वल दर्जाचे ते अंपायर, मूळचे ते इंग्लंडचे। सलामीर म्हणून त्यांनी डोमेस्टिक क्रिकेटमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण त्यात काही खास कामगिरी करू शकले नाही। पण हीच कसर त्यांनी अंपायरिंगमध्ये पूर्णपणे भरून काढत एक प्रसिद्ध अंपायर झाले। तरी आज प्रसिद्ध अशा डिकी बर्ड यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। 66 टेस्ट आणि 69 वन डे सामन्यात अंपायरिंग करणाऱ्या डिकी बर्ड यांनी तब्बल 3 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही अंपायरिंग केलं होतं, ज्यात भारताने जिंकलेला 1983चा विश्वचषकही होता। आता त्यांच्या कारकिर्दीतील भारतीयांसाठीचे 2 प्रसिद्ध किस्से म्हणाल तर एक म्हणजे गावस्करांचा, ज्याबद्दल मी सुरुवातीला सांगितलं। तर त्याचं झालं असं होतं की गावस्कर 1974 साली इंग्लंड विरुद्ध ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानात सामना खेळत होते। तेव्हा त्यांचे काही केस हे त्यांच्या डोळ्यासमोर येत होते आणि त्यांना बॅटिंग करताना प्रॉब्लेम येत होता। असं होत असताना त्यांनी डिकी बर्ड यांना हा प्रॉब्लेम सांगितला आणि त्या केसांबद्दल काहीतरी करण्याची विनंती केली। विशेष म्हणजे त्यावेळेला डिकी बर्ड हे आपल्या खिशात कैची ठेवत असत, कारण की जो बॉल असायचा त्याच्यावरची जी शिलाई असायची ती कधी कधी सुटल्यानंतर ती कापायला लागायची। त्यासाठी ठेवलेल्या कैचीनेच त्यांनी सुनील गावस्कर यांचे केस चक्क मैदानात सामना सुरू असताना कापले होते। आणि याच किस्स्याबद्दल अनेकदा सुनील गावस्कर आणि डिकी बर्ड यांनीही सांगितलं। आणि त्यानंतरचा दुसरा किस्सा म्हणाल तर भारताच्या 1983च्या वर्ल्ड कप फायनलमधला। भारताचा डाव जवळजवळ संपत आला होता आणि पहिल्या डावात 11व्या नंबरला भारताचे बॉलर बलविंदर संधू बॅटिंग करत होते। त्यावेळी वेस्ट इंडिजचा डेंजर बॉलर माल्कम मार्शलने थेट एक बाउन्सर टाकला होता, तो त्यांच्या हेल्मेटवर जाऊन लागला होता। दरम्यान हा बाउन्सर लागल्यानंतरच बर्ड यांनी माल्कम मार्शलला चांगलंच खडे बोल सुनावले होते। ते म्हणाले होते की समोरचा 11व्या नंबरचा फलंदाज आहे, म्हणजे त्याचं मुख्य काम आहे गोलंदाजी, त्यामुळे फलंदाजी त्याला इतकी खास येत नाही, त्यामुळे अशा प्रकारे त्याला बॉलिंग करणं हे अत्यंत चुकीचं आहे, तू त्याची माफी मागायला हवीस। तर या दोन्ही किस्स्यावरून एवढं नक्कीच कळतं की बर्ड हे आपल्या काम किती मनापासून आणि योग्य प्रकारे करत होते। दरम्यान डिकी बर्ड यांच्या क्रिकेटमधील या योगदानासाठी ब्रिटन सरकारने 1986 मध्ये MBE अर्थात मेंबर ऑफ द ब्रिटिश एम्पायर आणि 2012 मध्ये OBE अर्थात ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं होतं। तर शेवटी इतकं सांगा वाटतं की बर्ड यांच्यासारख्या महान व्यक्तींमुळे क्रिकेट हा खेळ महान झाला हे